सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज या ठिकाणी सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने पंचवर्ष तपपूर्ती सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या सोहळ्याचे जनक परमपूजनीय आदरणीय तपस्वीराज बाबा पंजाबी, त्याचप्रमाणे या पोथीला आपल्याला 8 दिवसासाठी लाभलेले आपले प्रवाचक परमपूजनीय ईश्वर भक्त भायदेव मुनी बाबाजी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे। आणि या कार्यक्रमाला विशेष असं ज्यांनी योगदान दिलं, सहकार्य दिले असे परमपूजनीय भरत भाऊ, ते येणार आहे आपल्याला भेटायला, येणार आहे ना बाबा, तर त्यांच्या या सहकार्यामुळेच या ठिकाणी आपण हा कार्यक्रम साजरा करू शकलो। असे आपले या कार्यक्रमाचे सहकार्य करणारे परमपूजनीय भरत भाऊ, त्याचप्रमाणे त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। परमपूज्य बाबाजी, तपस्विनी आई, त्यानंतर ज्येष्ठ वास्तविक मंडळाचे उपाध्यक्ष परमार्ग सेवक दत्ताभाऊजी कापसे, त्याचप्रमाणे आत्ताच भायगाव येथून आलेले सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाचे सदस्य कमलाकर भाऊ पाटील, त्यानंतर सर्व परिवार या ठिकाणी घेऊन आलेले अहिल्यानगर येथील, पंढरपूर येथील सर्व माझे उपदेशी वास्तविक बंधू भगिनी, आणि या कार्यक्रमाला मुख्य जी सकाळ संध्याकाळ भोजनाची व्यवस्था करणारे असे आपले दिगंबर भाऊ आणि त्यांचा सर्व परिवार, आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे परमार्ग सेवक रघुभाऊ, या सगळ्यांच्या सहयोगाने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आज पार पाडू शकलो। आणि या कार्यक्रमाचं आजचं खरं तर हे बाबाजींचं सत्र होतं, परमपूज्य भायदेव मुनी बाबाजींचं हे सत्र होतं, पण काही कामानिमित्त त्यांना नाशिकला जावं लागलं। उद्यापासून नियमित त्यांचे सगळे सर्व सत्र होतील। तर आज माझ्याकडे आजचा जो सत्राची सेवा माझ्याकडे आली आहे, त्यामध्ये मी त्याग या प्रकरणाचा किंवा त्याग या विषयावरती मी आपल्याशी संवाद साधणार आहे। परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या सृष्टीमध्ये त्यांनी अवतार घेतला, आणि अवतार घेण्यापाठीमागे परमेश्वराचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे ह्या जीवाचा उद्धार व्हावा, या जीवाला लागलेली अनादि अविद्या याचा छेद व्हावा, आणि ही अनादि अविद्या छेद होऊन हा जीव परमेश्वरा समान होऊन परमेश्वराच्या स्वरूपी परमेश्वराच्या आनंदात रममान व्हावा, त्यासाठी परमेश्वराने ही सृष्टी रचली। त्यानंतर अव्यक्त देवतेला व्यक्त केलं, हा प्रपंच होता त्या प्रपंचाला व्यक्त केलं, आणि स्वतः परमेश्वराने अवतार घेतला। अवतार घेऊन या जीवाला ज्ञान देण्यासाठी परमेश्वराने सर्वप्रथम काय त्याग केलंय आपल्याला त्याचा विचार करावा लागेल। कारण परमेश्वर अवतार जेव्हा घेत असतो तेव्हा अवतार घेतल्यानंतर ज्ञान सांगत असतो, आणि त्या ज्ञानासोबत स्वतः आचरण करून दाखवत असतो। आचरण जे स्वतः परमेश्वर करतात, जे जीवाला शक्य आहे असंच आचरण परमेश्वर करतात, आणि ते मग आपल्याला करण्यासाठी प्रवृत्त करत असतात। कारण आज आपण कोणाला तत्वज्ञान सांगितलं की अरे परमेश्वर प्राप्ती हा जीवाचा जन्माचा मूळ उद्देश आहे, तुम्ही परमेश्वर प्राप्ती करून घ्या, तुम्ही संसाराच्या मागे लागू नका, पण जर सांगणारा हा प्रपंचात अडकलेला असेल, प्रपंचिक कार्य करत असेल, तर त्याचा प्रभाव आपल्यावर होत नाही। एक दिवशी एक बाई होती, ती एका साधूला भेटायला गेली, आणि त्या साधूला त्या बाईने सांगितलं की बाबा, माझा हा नातू आहे, हा फार गुळ खातो, आपण काही करून याचा गुळ खाणं बंद करा। तर त्या साधूने त्या मुलाला बघितलं आणि त्या बाईला सांगितलं की ताई, तुम्ही एक काम करा की 15 दिवसांनी या। 15 दिवसांनी आल्यानंतर ह्या मुलाचा गुळ खाणं कसं बंद करायचं हे मी त्याला सांगेन। आणि मग ती बाई निघून गेली। निघून गेल्यानंतर 15 दिवस पूर्ण झाले, आणि 15 दिवसानंतर तर ते स्वतः 15 दिवसांनी ती बाई पुन्हा बाबांकडे आली, त्या बाबांना भेटली, आणि बाबांना सांगितलं की बाबा, तुम्ही मला सांगणार होते की गुळ खाणं कसं बंद करावं, तर आता मी त्या मुलाला घेऊन आले, आणि तुम्ही ह्या मुलाला सांगा
की गुळ खाणं कसं बंद करायचं आहे. मग त्या बाबाने सांगितलं की बसा ताई तुम्ही. त्या ताई बसल्या, त्या मुलाला आपल्या जवळ घेतलं आणि त्या मुलाला सांगितलं की बाळा तू गुळ खाऊ नको, गुळ खाणं चांगलं नसतं. आणि हे सांगितल्यानंतर त्या बाबाने सांगितलं की ताई आता तुम्ही तुमच्या या नातूला, या मुलाला तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तर त्या बाईने मनात विचार केला की बाबा तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की त्याला जवळ घेऊन की बाळा गुळ खाऊ नको. तर एवढंच सांगायचं होतं, तर मग तुम्ही त्याला त्याच्यासाठी इतके दिवस का लावले? तुम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा मी तुमच्याकडे आले होते त्याच वेळेत तुम्ही याला हा सांगितलं असं जवळ घेऊन की बाळा गुळ खाऊ नको, तर मला आता पुन्हा तुमच्या भेटीला यावं लागलं नसतं. त्यावेळेस त्या बाबांनी सांगितलं की बाई 15 दिवसापूर्वी मी स्वतः गुळ खात होतो आणि जर मी गुळ खात असेल तर मी त्याला कसं सांगू शकतो की तू गुळ खाऊ नको. मी 15 दिवस घेतले, 15 दिवस मी स्वतः गुळ खाणं बंद केलं आणि मग मी आता तुम्हाला सांगतोय की तुम्ही त्या बाळाला आता सांगितलं की बाळा तू आता गुळ खाऊ नको. ही बोधकथा आहे. याच्यातून आपल्याला समजून घ्यायचं आहे परमेश्वर या सृष्टीवरती, या गुरुतलावरती अवतार घेतात आणि अवतार घेऊन या जीवाचा कशाने उद्धार होणार हे परमेश्वर सर्वज्ञ असल्यामुळे, सर्वजण असल्यामुळे परमेश्वर या कलियुगातल्या जीवाप्रमाणे या जीवाला काय काय त्याग करावा लागणार आहे, कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे हे परमेश्वर जाणतात आणि म्हणून त्या पद्धतीने परमेश्वर स्वतः आचरण करून दाखवतात. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गुजरात येथील बडोद येथे हरिपाल देवाचं मृत्यू झाला होता, हरिपाल देव, आणि त्यांचं जे प्रेतदेह आहे ते स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेण्यात आलं होतं. तर त्या ठिकाणी सरणावरती त्यांचं प्रेत ठेवण्यात आलं होतं आणि थोड्याच वेळात आता त्यांच्या प्रेताला अग्निडाग देणार होते. सर्वजण दुःख करत होते, त्यांचे माता पिता, त्यांचे नातेवाईक, सर्व समाज, की आपल्यातला एक राजकुमार हरिपाल देव आपल्याला सोडून जात आहे. आणि शेवटचं मुखदर्शन घेण्यासाठी जेव्हा विशालदेव त्या प्रेतदेहाच्या ठिकाणी गेले त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की हे प्रेत जिवंत झालेले आहे. कारण त्या प्रेतदेहामध्ये श्री चांगदेवराव कामाख्यानिमित्त त्यांनी देहाचा त्याग केला होता आणि त्याच देहात श्री चांगदेवरावला पुन्हा जायचं होतं. पण तिथल्या त्या पुजाऱ्यांनी ते जे देह सोडलं होतं कामाख्यानिमित्त ते देहाचा अंत्यविधी करून टाकला होता. आणि इकडे हरिपाल देवाचं काही कणव या ठिकाणी उपजली होती की परमेश्वराने प्रत्यक्ष त्यांच्या मृतदेहामध्ये स्वीकार करावा. कारण ह्या सृष्टीमध्ये परमेश्वर 3 प्रकारे अवतार घेतात. एकतर गर्भातून अवतार घेतात, किंवा पतीत उठवतात, किंवा दवडणे काढतात, एखाद्या जीवाचं दवडणे करून अवतार घेतात. गर्भीचा जो अवतार आहे तो श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा आहे, श्रीकृष्ण महाराजांचा आहे आणि चक्रपाणी महाराजांचा आहे. हे जे अवतार आहे 3 अवतार यांनी गर्भातून, म्हणजे आपण जसं जन्माला आलो त्या पद्धतीने ह्या अवताराने अवतार घेतलेला आहे. पण श्री चक्रधर स्वामींचा हा विलक्षण अवतार आहे. त्यांनी मृतदेह त्या देहामध्ये परकाया प्रवेश केला आणि ते मृतदेह उठवलं आणि उठवल्यानंतरून सगळ्यांना आश्चर्य झालं की हरिपाल देव जिवंत झाले आणि सगळ्यांना असं वाटलं की हरिपाल देव आहे. पण त्यांचे जे वडील होते विशाल देव, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी शंकेची पाल चुकली. त्यांना लक्षात आलं की जेव्हा हे हरिपाल देवांचा मृत्यू झाले होते आणि मृत्यू झाल्यानंतर जेव्हा हरिपाल देव जेव्हा जन्माला आले होते त्यावेळेस त्यांची भविष्यवाणी करण्यासाठी काही त्यांचे गुरु त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या भविष्यवाणीमध्ये की वयाच्या 25व्या वर्षी यांचं देहांत होईल आणि यांच्या देहामध्ये कोणीतरी उपभोग घेण्यासाठी कोणीतरी परकाया प्रवेश करेल. पण कोण येईल ते त्यांनी सांगितलं नाही, फक्त एवढीच भविष्यवाणी त्यांनी केली होती. आणि म्हणून आज ती गुरुने केलेली भविष्यवाणी या ठिकाणी खरी ठरली होती. म्हणून त्यांनी काही शिष्य परिवार, त्या राजाचे काही सेवक होते, त्या सेवकांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, जंगलामध्ये जा, तुम्हाला कुठेतरी मृत प्रेतदेह दिसतं का काय बघा, आणि जर दिसलं किंवा सापडलं तर तुम्ही तिथे त्याचा अंत्यसंस्कार करून टाका. पण त्या सेवकांनी सगळ्या डोंगर, दऱ्या, कपारी सगळं शोधलं, पण त्यांना कुठेही असं मृतदेह सापडलं नाही. आणि ते न सापडल्यामुळे इकडे जे हरिपालदेव प्रेतदेह उठवलं होतं, सगळ्यांनी हरिपालदेव समजून त्यांना पंचामृताने स्नान घातलं होतं, त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली होती, त्यांना राजवाड्यात नेलं होतं. आणि परमेश्वर अवतार त्या ठिकाणी असल्यामुळे
परमेश्वराने हरिपाद देवाचे सर्व काही आवडीनिवडी, सर्व काही त्याच्या पाठीमागच्या जीवनातलं सगळं काही परमेश्वराने स्वीकारलं होतं आणि परमेश्वर असल्यामुळे ते सर्वज्ञ होते. दुसरा प्रयोग त्यांनी केला की त्यांची जी पत्नी होती कमळाऊसा, त्या विषयदेवाने आपल्या कमळाऊसाला सांगितलं की तुम्ही यांना एकांतातल्या तुमच्या काही आठवणी विचारा, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की हे आपले हरिपाद देवाचे का. सैनिकांनी सगळीकडे शोधलं, त्यांना कुठेही मृतदेह सापडले नाही. त्यांनी येऊन सांगितलं, त्यामुळे त्यांच्या मातापित्यांना विश्वास बसला की आपलेच पुत्र हरिपाद देव आहे. कमळाईसांनी पण सांगितलं की आम्ही एकांतात ज्या काही गोष्टी केल्या, गप्पा केल्या, त्या सर्व यांनी बरोबर सांगितल्या. त्यामुळे त्यांचा अजून पूर्ण विश्वास बसला की आपले हरिपाद देवाचे. पण तिथे हरिपाद देव नसून आपले स्वामी श्री चांगदेवराव त्या ठिकाणी त्यांनी परकाया प्रवेश केलेला होता. आणि हा काही दिवस त्यांनी असं दाखवलं की आम्ही तुमचे पुत्रच आहोत. आणि त्याच्या काही हरिपाद देवाच्या ज्या काही आवडी होत्या, त्यांना दूध खेळण्याचं व्यसन होतं, दही दूध पापड खाण्याची आवडी होती, त्या सगळ्या सवयीचा देवाने स्वीकार केला. देवरोज सकाळी उठायचे, स्नान व्हायचं, देवपूजा व्हायची आणि दूध खेळायला जायचे. बरेच दिवस देवाने असं तिथे गेले, द्रुतमध्ये जिंकायचे, जिंकलेले कवडे ते समोरच्यांना वाटून द्यायचे. पण परमेश्वरे जीव उद्धारण्याचं व्यसन आहे, ते त्या ठिकाणी त्या उपभोगात रमणार कसे. त्यांना खायला प्यायला भरपूर होतं, शेवेला नौकर चाकर होते, मानपान सन्मान करायला त्यांच्या पाठीमागे सर्व नातेवाईक, कुटुंब, परिवार त्यांचा होता देवाचा. त्यांनी ठरवलं असतं तर राजकुमार म्हणून तिथे कितीतरी वर्ष मस्तपणे उपभोग घेतला असता. पण ह्या जीवाच्या अनंत जन्माच्या सातरा पडलेल्या आहे आणि अनंत जीवांना परमेश्वर उद्धारायचे, त्यामुळे ते तिथे रमले नाही. एक दिवस त्यांनी त्या द्रुत खेळण्यामध्ये, त्या व्यसनामध्ये हार स्वीकारायला सुरुवात केली आणि इतके हारले की समोरच्यांनी सांगितलं की देवा तुम्ही आता जोपर्यंत आमचं कर्ज देत नाही तोपर्यंत आम्ही पुढचा खेळ खेळू शकत नाही. मग देवानी हे सांगितल्यानंतर देवानी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या घरी चाला, मी माझ्या पत्नीकडून काही द्रव्य, त्यांचे काही अलंकार घेतो आणि ते अलंकार तुम्हाला देऊन मी तुमचं कर्ज फेडतो. आणि ते घरापर्यंत आले. देवानी त्यांना सांगितलं तुम्ही ते बाहेर थांबा, मी आज जातो, माझ्या पत्नीकडून काही अलंकार घेऊन येतो, तुमचं कर्ज फेडतो. ते देवाला जाऊन द्यायला की आत्ताच्या आत्ता तुम्ही आम्हाला आमचं कर्ज द्या, कारण तुम्ही आतमध्ये गेले तर हे तुमचे सेवक आम्हाला इथे बाहेर उभं सुद्धा राहून देणार नाही. त्यावेळेस देवानी त्यांना गोपालकृष्णाची आण घेतली की जोपर्यंत मी तुमचं द्रव्य देत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी देवपूजा कसलाच स्वीकार करणार नाही. आणि मग त्यांनी आतमध्ये जाऊन दिलं आणि त्यांच्या पत्नीला देवाने सर्व हकीकत सांगितली की आम्ही द्रुत खेळलो, त्याच्यामध्ये इतकं आम्ही कवडे हरलोय आणि ज्यांचं देणं आहे ते या ठिकाणी आलेले, त्यांचं देणं आम्हाला द्यायचं आहे, तर तुम्ही तुमच्या जवळचे अलंकार आम्हाला द्या. पण त्या पत्नीकडूनही त्या अलंकाराचा त्याग झाला नाही, कारण स्त्रियांचं सगळ्यात जास्त मन त्या अलंकारामध्ये गुंतलेलं असतं. त्यामुळे आपला पती किती मोलाचा आहे याचं मोल त्यांच्या लक्षात आलं नाही. जर पतीच नसेल तर त्या अलंकाराला काय अर्थ आहे. तर त्या जाणीवेतून त्यांना समजलं नाही की भविष्यात पुढे ह्या गोष्टीचं काय होऊ शकतं. आणि देवाने उदासीनता स्वीकारली. देव एका आपल्या शयनकक्षेमध्ये जाऊन देवाने निद्रा स्वीकारली. जेव्हा विशालदेव आले, विशालदेवांना कळालं की असं असं घडलंय, त्या विशालदेवाने त्या लोकांचं कर्ज देऊन टाकलं. आणि मग त्या दिवसापासून देव आपले उठले, आंघोळ पंघोळ केली, जेवण खावण केलं, देवपूजा वगैरे केली. पण त्या दिवसापासून देवाने पहिल्या एका वाईट गोष्टीचा त्याग केला, तो म्हणजे आपल्या ठिकाणी असलेला धृत खेळण्याच्या व्यसनाचा देवाने त्याग केला. हा आदर्श आपल्याला देवाचा घ्यायचा आहे. आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपण वाईट व्यसनाचा त्याग करत नाही, देवाने या ठिकाणी एकच धृत खेळण्याच्या व्यसनाचा त्याग केला. पण जेव्हा आपण उपदेश घेतो तेव्हा आपले धर्मगुरू आपल्याला सांगतात की आजपासून तुम्हाला सप्त व्यसनांचा त्याग करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये गुटखा, तंबाखू, सिगरेट, बिडी, दारू, मांसाहार, देवता भक्ती, चोरी, खोटं बोलणे, ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्याग करावा लागणार आहे. कारण जोपर्यंत आपण त्याग करत नाही तोपर्यंत आपण पुढच्या पायरीवरती जाऊ शकत नाही. आपल्याला जर आपल्या जीवनात पुढच्या पायरीवरती जायचं असेल तर आपल्याला त्याग करणं गरजेचं आहे. आणि देवाने ह्या स्वतः दाखवलं की धृत खेळण्याने काय होऊ शकतं आणि कशी परिस्थिती निर्माण होती. आपले पूज्य महदाईसा यांचे भाऊ होते आपलो, त्या आपलोनं सुद्धा असं धृत खेळण्याचं व्यसन होतं. ते आपलो धृत खेळत असतात आणि धृत खेळण्यामध्ये जुगारीमध्ये खूप हारतात आणि हारल्यानंतर अनेकांचं कर्ज त्यांच्याकडे होतं. तर एक दिवस जे कर्जदार होते त्या कर्जदाराने त्यांना रस्त्यात अडवलं.
त्यांचे हातपाय बांधले, त्यांच्या तोंडामध्ये मिरची कोंबली, कारण ते कर्ज देत नव्हते आणि तशा अवस्थेत त्यांना घरी नेलं आणि आपल्या त्यांच्या आईवडिलांसमोर त्यांची ती आईवडिलांनी त्यांची व्यवस्था ती झालेली व्यथा बघितली, त्यांना राहवलं नाही. मग त्यांनी काय केलं की त्या जुवारीचे जे काय होतं कर्ज ते देऊ टाकलं आणि रागाच्या भरात त्या म्हटल्या की जसं पूजनीय मदाईचा स्वामी श्री चक्रधरांकडे गेल्या तसं तू का एकदाच निघून जात नाही. आणि स्वामींचं नाव ऐकतात त्यांना स्थिती झाली आणि त्या स्थितीच्या भरातच ते स्वामींकडे गेले. आणि स्वामींकडे गेल्यानंतर मदाईचाला फार आश्चर्य झालं. जो आपल्याकडे कधी आला नाही, देवाच्या दर्शनाला कधी आला नाही, याच्या ठिकाणी दूध खेळण्याचे व्यसन आहे, त्यामुळे कधी देवाकडे आला नाही, आज हा अचानक कस काय आला आणि त्याला आज सुद्धा येऊन दिलं नाही. त्याच्या आत पूजनीय मदाईचा आपल्या भावाशी बोलायला लागला. तेव्हा देव सांगतात की बाई त्यांना पहिली आत येऊ द्या, त्यांना बसवा, त्यांना पाणी द्या, त्यांना स्वस्थता लाभू द्या आणि मग तुम्ही त्यांच्याशी बोला. आणि मग त्यांनी घडलेली सगळी हकीकत सांगितली की मी जुगारीमध्ये हारलो आणि त्या ज्या लोकांचं कर्ज माझ्यावर होतं त्या लोकांनी माझी कशी हाल केली. आणि मग आई मला म्हटली की जसं पूजनीय मदाईचा स्वामींकडे अनुसरायला निघून गेली तसं तू सुद्धा स्वामींकडे का जात नाही. आणि स्वामींचं नाव ऐकल्यामुळे मला ही स्थिती झाली, मी स्वामींच्या दर्शनाला आलो. त्या दिवसापासून त्या आपलोनी सुद्धा दूध खेळण्याच्या व्यसनाचा त्याग केला. जोपर्यंत आपण आपल्या जीवनात सप्तव्यसनांचा त्याग करत नाही तोपर्यंत आपल्या हृदयामध्ये आपण जे काही मोक्षाचं बीज लावलेले ते वाढू शकत नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही असेल, मी असेल किंवा कोणी असेल तर आपल्याला हळूहळू एखाद्या गोष्टीची सवय असेल ती सुटू शकत नसेल तर हळूहळू कमी कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत आपण तो प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होणार नाही. ज्याला देवापर्यंत पोचायचं आहे त्याला यशस्वी होण्यासाठी आपल्या जीवनात देवाचा आदर्श घ्यायचा आहे. देवाने एक वाईट व्यसनाचा त्याग केला आणि पुढे बघा देवाने आता कसला कसला त्याग केला. थोड्या दिवस झाल्यानंतरून आपल्या मातापित्यांना देव म्हणतात की मला रामयात्रेला जायचंय आणि ती रामयात्रा कुठे तर महाराष्ट्रामध्ये. आणि स्वामी त्यावेळेस राहायचे गुजरातमध्ये. त्यावेळेस महाराष्ट्राचं आणि गुजरातचं वैर असल्यामुळे त्यांच्या घरचे त्यांना पाठवायला तयार नव्हते की तुला जर आम्ही महाराष्ट्रात पाठवलं तुम्हाला तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून वडिलांनी ह्या हरिपाल देवांनी भरपूर आग्रह घेतला, भरपूर हट्ट घेतला, पण ते पाठवायला तयार नाही झाले. आणि हे पाठवायला तयार नाही हे बघितल्यानंतर देवानी आपल्या जेवणातले एक एक पदार्थ त्यागायला सुरुवात केली. आज आपण जेवण करत असताना एखादा पदार्थ आपल्या ताटात वाढला नाही तरी आपण डिस्टर्ब होतो. एखादा पदार्थ चुकून राहिला तरी तर देवानी कोणते कोणते पदार्थ, आता देव होते, देवाच्या ताटामध्ये किती चांगले चांगले पदार्थ असतील पण रोज एक पदार्थ खायचं कमी करायचं. शेवटी देवाची आरोग्याना फक्त दही दूध भातावरती आली. फक्त दही भात ही आरोग्याना देव घ्यायला लागले. साहजिकच फक्त दही भात खाल्ल्यामुळे देवाचं देह अत्यंत क्रूर झालं आणि आईला आपल्या पुत्राची अवस्था बघवली नाही. त्यामुळे आईने विशाल देवाकडे हट्ट घेतला की तुम्ही काही करा पण यांना तुम्ही रामयात्रेला पाठवा. देवाला रामयात्रेला जायचं नव्हतं पण रामयात्रेचं फक्त निमित्त केलं होतं. कारण देवाने सांगितलं असतं की आम्हाला जीव उद्धाराला जायचंय, अनंत जीवाच्या सातरा पडलेल्या आहे, ह्या अनंत जीवांचा उद्धार आम्ही करणार आहे असं सांगितलं असतं तर कदाचित त्यांना ते पटलं नसतं. जीवासारखं व्हावं लागतं, जीवासारखं बोलावं लागतं, जीवासारखं राहावं लागतं आणि तेव्हा त्या जीवाला हा आपल्यातलंच कोणीतरी एक आहे असं जाणवत असतं. आणि त्यांनाही वाटलं की आपल्यातलं एक आहे खरं ज्यांना रामयात्रेला जायचं असेल. मग या ठिकाणी आपण बघितलं की देवाने आपल्या जेवणातल्या पदार्थाचा कसा त्याग केला. आपल्यालाही इतर पदार्थाचा नाही त्याग करता आला तरी चालेल पण ज्या पदार्थांनी आपल्यामध्ये माज उत्पन्न होत असेल असे मादक द्रव्ये, मग अफू, गांजा, भांग, हे जे काही व्यसनाधीन पदार्थ आहेत, ड्रग्ज असतील. आज समाजामध्ये आपण बघतो की तरुण पिढी पैसा भरपूर असल्यामुळे व्यसनांच्या खूप आहारी गेलेली आहे. तर आपण ह्या व्यसनांचा जरी त्याग केला तरी आपल्यासाठी खूप आहे. आणि त्यानंतरून देवासोबत 10 प्रकारचे सेवक दिले. देवासोबत कितीतरी हत्ती, घोडे, पालखी, सैनिक हे सगळं देवासोबत दिलं गेलं. कारण देवाला जायचं होतं, देवाला कुठे अडचण येऊ नये, महाराष्ट्रामध्ये काही युद्धाची प्रसंग आला तर युद्ध करता यावं म्हणून या ठिकाणी देवासोबत सगळं दिलेलं होतं. देवाच्या अंगावरती राजकुमार असल्यामुळे राजकुमाराचे वस्त्र, अंगावरती अलंकार होते. हे सगळं असताना देव त्या सगळ्यांच्या सोबत सगळ्यांची भेट, आईवडिलांची सगळ्यांची भेट घेतली आणि देव रामयात्रेला निघाले. पण जाताना आपल्या सोबत असलेला लावाजमा त्यामध्ये कुठेही देवाने आपलं मन गुंतवलं नाही. रोज देव
आपली खुशाली कळवण्यासाठी 2-2 सैनिक पाठी पाठवून द्यायचे। या ठिकाणी तुम्हाला देवाचा त्याग दिसेल। जेवढे काही सैनिक होते शेवटी देवाच्या सोबत फक्त 2 सेवक राहिले, सर्व सैनिक त्यांनी पाठीमागे पाठवून दिले। म्हणजे सैनिकांचा सुद्धा त्याग केला। आणि एक जण जागायचा, एक जण झोपायचा, कारण त्यांना आपल्या राजाविषयी खूप आदर होतो, प्रेम होतं। राजाने आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून अत्यंत ते 2 सेवक देवाची काळजी घ्यायचे। पण माणूस आहे, स्वभावानुसार त्याला अष्ट स्वभाव आहे, झोप हा त्याच्यामध्ये एक, आपला निद्रा हा स्वभाव आहे। तर ती एक दिवस ते दोघं निद्रेच्या अधीन झालेले बघून देवाने आपल्या अंगावरचे सर्व अलंकार काढले, त्यांच्या उशाला ठेवले। या ठिकाणी देवाने अजून एक आदर्श आपल्याला दाखवला की अलंकाराचा सुद्धा आपण त्याग करावा। कारण जोपर्यंत हे अलंकार आपल्या अंगावरती आहे, तो अलंकार अंगावरती असणं म्हणजे तो एक प्रकारचा विकार आहे। एकदा स्वामींचं एका ठिकाणी आसन होतं, स्वामींच्या दर्शनासाठी एक भक्त आली, तिने हातामध्ये मस्त मुद्रिया घातल्या होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या तिने आपल्या हातामध्ये घातल्या, गळ्यामध्ये अलंकार घातले आणि पायामध्ये अलंकार घातले आणि स्वामींच्या दर्शनाला आले। आणि दर्शनाला आल्यानंतर ते मुद्रिया देवाला दिसावे म्हणून देवाच्या श्रीचरणावरती आपले दोन्ही हात ठेवले, जेणेकरून माझे अलंकार देवाला दिसावे। आणि देवाने ते जाणलं, देव म्हणतात की बाई हे हातातल्या ज्या मुद्रे आहेत त्या फेडा, त्या काढून टाका। मग त्या काढल्या। पुन्हा गळ्यातले अलंकार होते, देवाने सांगितले की बाई ते गळ्यातले अलंकार सुद्धा काढून टाका। हे जे अलंकार तुम्ही घालून आमच्या दर्शनाला येतात तो एका प्रकारचा विकार आहे। तो विकार या ठिकाणी कुठे दिसू नये किंवा आपला विकार समोरच्या प्रकट होऊ नये, त्यासाठी देवाने त्या अलंकाराचा त्याग त्या भक्ताला करावला आहे। आणि आज आपल्या परमार्गामध्ये जे कोणी परमेश्वराचं साधक असेल त्याने हा आदर्श देवाचा घेतला पाहिजे। आपल्याला या सोन्यामध्ये, अंगठ्यामध्ये, गळ्यातल्या चैनीमध्ये, पायामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्या ठिकाणी अलंकाराविषयी आपल्याला मोह ममता नसली पाहिजे। कारण साधूचं जीवन हे निष्प्रिय असलं पाहिजे। तो जंगलात राहिला, त्याच्या हातामध्ये अंगठी असेल, गळ्यामध्ये चेन असेल तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो। किंवा उपदेशी वासनिक असेल, तुम्ही जास्त अलंकार घेऊन समाजामध्ये मिरवायला जाल तर तुमच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो। एकदा पूज्य सारंग पंडित देवाच्या दर्शनाला आले, सोबत त्यांची पत्नी होती, पत्नीच्या अंगावरती भरपूर अलंकार होते। देवाने त्यांना सांगितले की तुम्ही झोपण्यासाठी, निद्रा करण्यासाठी गावात जा। ते म्हणतात देवा तुम्ही आमच्या सोबत या, आम्हाला काय भीती। देवाने सांगितलं आम्ही जरी देव आहोत पण इथे तुमच्या पत्नीच्या अंगावरती अलंकार वगैरे, त्या अलंकाराचं रक्षण करण्यापुरतेच आम्ही देव आहोत का? त्यापेक्षा तुम्ही व्यावहारिकता पाळा, तुम्ही इथून जा, गावात थांबा, म्हणजे तुमच्या पत्नीवरती, तुमच्यावरती कुठलं संकट येणार नाही। तर ही त्यागाची भावना, हा त्याग आपल्याला देवाच्या या चिंतनातून, आपल्या या स्मरणातून आपल्याला समजून घ्यायचा आहे। जोपर्यंत आपण हे समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी सुद्धा त्यागाची भावना निर्माण होणार नाही। आपल्याला तर खूप मोठा त्याग करायचा आहे। आपण आज ज्या ठिकाणी आहोत त्या कोणत्या कोणत्या गोष्टीत आपल्या अडकलेलो आहोत। मग खाण्याचे पदार्थ असतील, कपडे असतील, अलंकार असतील, आपलं कुटुंबीय असतील, मुलं बाळं असतील, आपली शेतीवाडी असेल, घर असेल, गाडी असेल, बंगला असेल, आपली प्रॉपर्टी असेल, आपले मित्र असतील, नातेवाईक असेल, समाज असेल, आपलं गाव असेल, देश असेल, आपल्याला आपलं चिंतन करायचं आहे। जसं आपण देवाचं चिंतन करतो ना की देवाने अशा पद्धतीने त्या केला। आता मी जी काही लीळा तुम्हाला सांगितल्या, या लीळांचं तुम्ही रोज स्मरण करता, रोज तुम्ही चिंतन करता। तुम्ही म्हणाल की भाऊ जे आम्ही चिंतन करतो तेच तुम्ही सांगितलं, याच्यात काय नवीन सांगितलं? याच्यात नवीन हे देवाने कशा पद्धतीने त्याग केला, आपल्याला तशा पद्धतीने त्याग करायचा आहे। देव आपण, आपल्यासाठी देव आपले आदर्श आहे। देवाने हे सगळं स्वतः पहिले केल्यानंतरून आपल्या भक्तांना देवाने सांगितलंय। जर देवाने कदाचित हा त्याग केला नसता तर आपण सुद्धा कधी त्याग केला नसता। तर आपण जी काय आता विषय व्यवस्था करतो की परमार्गासाठी, परमार्गाच्या निमित्ताने किती आपण साधनांची, किती अभिलाषा आपण ठेवली पाहिजे, किती गोष्टींचा आपण संचय केला पाहिजे। ज्या कामाच्या नाही अशा कितीतरी गोष्टी आपल्याकडे असतात, त्या गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे। नुसतं बाह्य अंगाने वस्तूंचा त्याग नाही तर डोक्यात सुद्धा आपल्या कितीतरी निगेटिव्ह विचार साचलेले असतात। कुणीतरी 10 वर्षापूर्वी आपल्याला घाण शिव्या दिलेल्या असतात, 10 वर्ष आपण ती गोष्ट डोक्यामध्ये ठेवतो, विसरत नाही। तर आपल्याला त्याग करावा लागणार आहे। जसं बाह्य अंगाने निरुपयोगी वस्तूंचा आपण त्याग करतो, आम्ही सकाळी भरपूर वस्तूंचा त्याग केला, हे होते माझ्यासोबत, आम्ही इतक्या वस्तू बाहेर काढल्या आणि सर्व ज्याची गरज नाही त्या टाकून दिल्या। जसं वेस्टेज गोष्ट आपण बाहेर टाकून देतो, म्हणजे ह्या झालं बाह्य गोष्टींचं, पण अंतर अंगामध्ये अशा कितीतरी वेस्टेज गोष्टी आपल्यामध्ये असतात,
पत्नीने कधीतरी आपल्याला वाईट बोललेलं असतं, मुलांनी कधीतरी वाईट बोललेलं असतं, नातेवाईकांनी कधीतरी वाईट बोललेलं असतं, समाजात कुठंतरी आपलं कोणाशी तरी भांडण झालेलं असतं, काहीतरी आपली वस्तूची नुकसान झालेली असते, काहींना पुत्र वियोग झालेला असतो, काहींना मातृवियोग झालेला असतो, काहींना पितृवियोग. त्या वियोगात किती दिवस राहायचं, किती दिवस ती गोष्ट डोक्यात ठेवायची. तर ह्या गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे. मला कधीतरी 10 वर्षापूर्वी एखाद्याने शिवी दिली, तो परत माझ्या समोर आला तर माझ्या लक्षात सुद्धा राहिलं नाही पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल की भाऊ तुम्ही आता सांगितलं काय इतकं सोपं आहे का लगेच? 100% सोपं नाही आहे, पण प्रयत्न करावा लागेल तुम्हाला. तुम्ही जर प्रयत्न केले, तुमच्यासारखाच मी आहे, मलाही प्रयत्न करावा लागेल, तुम्हालाही प्रयत्न करावा लागेल. आम्ही आमच्या जीवनात काय अशा कितीतरी गोष्टी ह्या लीळा आमच्या स्मरणात राहतात, चिंतनात राहतात. हे सूत्र दृष्टांत आमच्या स्मरणात राहतात, चिंतनात राहतात. आम्ही एक तास तुमच्यासमोर बोलू शकतो, पण त्याच्यासाठी कितीतरी गोष्टींचा आम्ही त्याग केला. कितीतरी मित्र होते, त्यांच्या आठवणी, त्या गोष्टींचा त्याग केला. कुटुंबातल्या घरचे लोक, आई वडील असतील, भाऊ असतील, त्यांच्यासोबतच लहानचं मोठं झालं, त्या गोष्टी विसरून गेलो आम्ही. आता पत्नी मुले थोडंसं आता तिथेच अटॅचमेंट राहिली. भविष्यात त्या गोष्टीचा सुद्धा त्याग करावा लागेल. तर देवापर्यंत जायचं असेल तर त्याच्याशिवाय पर्याय नाही. मला काय, तुम्हाला काय आणि सगळ्यांना काय. आपण जोपर्यंत त्यांचा त्याग करत नाही, कारण जीव हा एखादी तिकडं अडकला त्या गोष्टीमध्ये, त्या विचारामध्ये, त्या लोकांच्या अटॅचमेंटमध्ये अडकला, तो देवाच्या अटॅचमेंटमध्ये देवाशी निगडीत होऊ शकत नाही. अटॅच म्हणजे जोडला जाऊ शकत नाही. आपल्याला जर देवाला जोडायला जायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टीचा त्याग करावा लागेल. 10 वर्षापूर्वीचा मित्र तुमच्या समोर आला ना, तर तुम्हाला आठवावं लागेल किंवा कोणाला तरी विचारावं लागेल, अरे ह्या मित्राचं नाव काय रे माझ्या. कारण तुम्ही इकडे जोडले गेल्यामुळे तिकडचं विसरून गेले. 10 वर्षानंतर जेव्हा पूज्य आचार्य स्वामींच्या सन्निधानात सेवादास करत होते आणि लखुदेवबा त्यांचे एक मावस भाऊ ते स्वामींच्या दर्शनाला आले, तेव्हा देव म्हणतात की हे कोण आहे ओळखा. तर आचार्यांनी ते ओळखलं नाही. सक्का मावस भाऊ आहे, त्याच्यासोबत लहानचे मोठे झालेले, कितीतरी वेळा एकत्र खाल्लं पिल्लं फिरले, पण आचार्यांनी ओळखलंच नाही त्यांना की हे माझे मावस भाऊ आहे. मग देवानी त्यांना सांगितलं की एक काम करा, त्यांना त्यांचं नाव काय विचारा. आणि मग तेव्हा नाव सांगितल्यानंतरून आचार्यांच्या लक्षात आलं की अरे हा तर माझा मावस भाऊ आहे. आणि मग आचार्यांनी त्यांना मिठी मारली. पूज्य आचार्य देवाच्या सन्निधानात राहत असताना आपल्यासारखं त्यांनी कितीतरी गोष्टींचा त्याग केला. मावस भावांना विसरले, मावस चुलत भावांना विसरले, नातेवाईक समाजाला विसरले, तेव्हा ते देवाशी जोडले गेले. असंच माणूस जाऊ शकत नाही जोडल्या. म्हणून त्यागाची आपल्याला गरज आहे. जसा बाह्य त्यागाची गरज आहे तसं अंतरत्यागाची सुद्धा गरज आहे. आपण आतमधून कोणत्या गोष्टीची अटॅच आहे हे तुम्हाला प्रत्येकाला चिंतन करावं लागणार आहे. म्हणजे आज मी एखाद्या गोष्टीची अटॅच असेल तर माझ्यासारखा दुसरा व्यक्ती त्याच गोष्टीची जोडलेला असेल असं नाही. प्रत्येकाची जे काय ध्याची आत्मीची काय स्ट्रक्चर आहे ते प्रत्येकाचं वेगळं आहे. कोण कशाला जोडले गेले, कोण कशाला जोडले गेले आपण सांगू शकत नाही. कोणी आपल्या मुलाच्याशी इतकं जोडलेलं असतं की मुलाच्या व्यतिरिक्त मुलाच्या विचाराशिवाय ते राहू शकत नाही. आपण सत्संग ऐकत असतो तरी आपल्याला मुलाचा विचार, पत्नीचा विचार, संपत्ती शोधल्या गेला असेल तर संपत्तीचा विचार आपल्या डोक्यात घोळत असतो. आणि ते जोपर्यंत घोळतंय, ते विचार आपल्याकडे जोपर्यंत येत आहे तोपर्यंत हे विचार आपल्या डोक्यात घुसणार कसे. जर हे परमेश्वरी विचार, हे त्यागाचे विचार, हे भक्तीचे विचार, हे परमेश्वर प्राप्तीचे विचार आपल्याला जर आपल्यामध्ये रुजवायचे असेल तर आपल्याला आपल्यातल्या वाईट गोष्टींचा त्याग करावा लागेल. कारण मी तुम्हाला सांगितलं, देवाने धूत खेळण्याचा त्याग केला. देवाने आपल्या सेवक होते त्या सगळ्या सेवकांचा त्याग केला. देवाने आपल्या त्याबरोबर इथे पुढे आल्यानंतरून ते जे 2 सेवक होते त्यांच्यासमोर अलंकाराचा त्याग केला. पुढे गेल्यानंतर देवाने आपल्या अंगावरील जे भरजरी वस्त्र होते त्याचा सुद्धा त्याग केला. एका ब्राह्मणाला थांबवलं, आपले भरजरी वस्त्र त्याला देऊन टाकले आणि त्याचे फाटके वस्त्र देवाने घेतले. एक सुडा कुटी प्रदेशी आणि एक सुडा श्रीमुकुटी. अशा पद्धतीने जे कुठे राजकुमार आणि आता कुठे यतिमुनीचा वेश घेतलेला देव. आपल्यासारखेच मनुष्य देहधारी परमेश्वर होता. मनुष्याच्या सगळ्या गुणाचा, धर्माचा, स्वभावाचा, सगळ्या गोष्टींचा देव स्वीकार करतात. तुम्ही म्हणता असाल की ते परमेश्वर होते, त्यांच्यासाठी काय हो, त्यांच्यासाठी काय थंडी, त्यांच्यासाठी काय पाऊस, असं नव्हे. जेव्हा परमेश्वर या सृष्टीच्या भोवतलावरती अवतरतात, मनुष्याच्या सगळ्या गुणांचा स्वीकार करतात, सगळ्या धर्माचा स्वीकार करतात, मनुष्याच्या अष्ट स्वभावाचा स्वीकार करतात. जसं आपल्याला थंडी वाजते ना तशी देवाला थंडी वाजते. जशी आपल्याला भूक लागते ना तशी देवाला भूक लागते. आपल्याला जसं अष्ट स्वभाव आहे तसे देवाला सुद्धा अष्ट स्वभाव आहे. पण ह्या जीवाचा उद्धार व्हावा, या जीवाला प्रत्यक्ष देवाला आचरण करून दाखवायचं होतं.
म्हणून आपल्यासाठी विचार करा, आपल्यासाठी देव इतके छोटे होऊन येतात. ज्या परमेश्वराकडे अनंत गुण आहे, अनंत शक्ती आहे, त्याने ठरवलं तर एका मिनिटात डोळे बंद आणि उघडण्याच्या आत ह्या सृष्टीचा संवाद रचना करून टाकू शकतात. पण ह्या जीवाला आनंद द्यायचा आहे, त्यासाठी एवढा मोठा परमेश्वर छोटा होतो. एखाद्या लहान मुलाला जर आपल्याला समजायचं असेल ना, तर आपल्याला सुद्धा लहान व्हावं लागतं. म्हणून परमेश्वर अवतरला, म्हणजे आपल्यासाठी खाली आला, आपल्यासाठी छोटा झाला आणि आपल्याला हे सगळं तत्वज्ञान सांगितलं, त्याग करून दाखवलं, आचरण करून दाखवलं. त्यानंतरून श्रीप्रभू बाबांच्या ठिकाणी जाऊन शक्तीचा स्वीकार केला. 12 वर्ष देव चालबरीच्या पर्वत राहिले. तिथे देव श्रीकारात भिक्षा मागायचे. आज आपल्याकडे जेवायला मोठे मोठे पात्र आहे, पाणी प्यायला मोठ्या मोठ्या बाटल्या आहे. आज आपण देवा इतकं काहीच विचार करू शकत नाही की देवा सारखं हातात भिक्षा मागायची, नदीवरती जाऊन आपल्या श्रीचरणाने खडकावरती पाणी शिंपडायचं आणि त्या खडकात तिथलं जे काही नदीचं पाणी असेल ते नदीचं पाणी प्यायचं. आज आपल्याकडे इतक्या बाटल्या आहे का अख्ख्या जंगलामध्ये बाटल्याचं खच पडलंय. आपण असं विचार नाही करत, हाय समोर हापशा, जेव्हा ताण लागेल तेव्हा हापशावरती जाऊन पाणी भोगायला वाटेल. पण इतक्या बाटल्या आपण साचून ठेवल्या. काय हरकत नाही आहे, देवाने त्रसूत द्यायला नाही लावलेले. तुम्ही संचय करा, जी गरज आहे त्याचं घ्या. पण जे गरज नाही आहे आपल्या बाटल्या सगळ्या गोळा करा, एका ठिकाणी ठेवा. ते प्लॅस्टिक आहे, हे प्राणी इथे राहतात, त्यांच्या पोटात जाऊ नये म्हणून त्या बाटल्याचा महिन्यातून एकदा आपण सगळ्यांनी इथे येऊन स्वच्छता केली पाहिजे. त्या सगळ्या बाटल्यांचा आपण जाळून टाकल्या पाहिजे, कारण ते प्लॅस्टिक पोटात गेलं तर ते प्राण्यांना त्रास होऊ शकतो. तर अशा पद्धतीने देवानी या जीवाला पहिले त्याग करून दाखवला आणि त्याग केल्यानंतर त्यांनी भक्तांना ज्ञानाचं निरूपण केलं. ज्या भक्तांना ज्ञानाचं निरूपण केलं, दत्त हो करून आपण सुरू, तुम्ही सत्र हो द्या, ठीक आहे ठीक आहे. अशा पद्धतीने देवानी स्वतः आचरण करून दाखवलं आणि आचरण केल्यानंतर देवाच्या सन्निधानात असे भक्त होते की जे सप्तव्यसनामध्ये अडकलेले होते, अनंत धांडाळे त्यांच्या ठिकाणी होते. आज आपल्या ठिकाणी तर काहीच नाहीये, कुठलाच जास्त सप्तव्यसनाचा दोष नाही, आपण तर दरोडेखोर नाही. या पंथाचे जे प्रथम आचार्य श्री नागदेव आचार्य यांचे जीवनचरित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा यांच्या ठिकाणी सप्तव्यसन होते, दरोडेखोर होते, हातामध्ये ते तलवार घेऊनच फिरायचे. कितीतरी लोक त्यांना पाहिल्यानंतर लाभ पळून जायचे. पण जेव्हा पूजनीय दादोसांनिमित्त त्यांना स्वामींचं नाव कळालं, स्वामींच्या नावाने त्यांना वेद निर्माण झाली, आवडी निर्माण झाली. शिन्नर या ठिकाणी जेव्हा ते आले आणि प्रत्यक्ष स्वामींची भेट झाली, प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर स्वामींचा उचिष्ट प्रसाद त्यांनी ग्रहण केला आणि त्या दिवसापासून त्यांच्यामध्ये एक वेगळी परमेश्वराविषयी आवड संचारली. आणि आवड संचारल्यानंतर देवाला यायला लागले, भेटायला लागले, पुन्हा जायला लागले. अशा 5-6 भेटी झाल्या आणि 7व्या भेटीमध्ये खडकुली या ठिकाणी श्री नागदेव आचार्यांना स्वामींपासून बोध झाला. बोध झाला म्हणजे जेव्हा ते स्वामीच्या दर्शन आले, दंडोत घातले, बसले, देवाने त्यांना विचारलं की भटो सांगा, महात्मे दादोसे श्रीप्रभू बाबा आहे त्यांच्या सन्निधानात तुम्ही गेले, तिथे राहिले आणि तिथे तुम्ही सेवादास्य केलं, इथे तुम्ही आमच्याही सन्निधानात राहिले, आम्हाला तुम्ही बघितलं, दादोसांना बघितलं, अनुभवलं. मग दादोसांमध्ये श्रीप्रभू बाबांमध्ये आमच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? जेव्हा पूजनीय आचार्यांना बोध नव्हता तेव्हा ते म्हटले काही नाही, सारखेच आहे. दादोसे माणूस वाटतो, तुम्ही माणूस वाटता, श्रीप्रभू बाबा माणूस आहे किंवा देव आहे. दादोसे देव, तुम्ही देव आणि श्रीप्रभू बाबा देव आहे. तेव्हा देवाने त्यांना बोध दातृत्व केलं की श्रीप्रभू बाबा हे नित्यमुक्त वस्तू. स्वामी श्री चक्र महाराज जीव उद्धरण व्यसनी अवतार आणि दादोस जसे इतर बोधवंत जीव आहेत तसे परमेश्वराच्या ठिकाणी जसे इतर काही वेदवंत, बोधवंत, काही विद्यावंत, काही आवडीने आलेले असे जे काही भक्त आहे तसे हे दादोस एक आहे. म्हणजे ते दादोस एक जीव आहे आणि स्वामींनी अन्याय व्यावृत्ती, युग धर्म, विद्यामार्ग, संवाद, संसार अशा 5 प्रकरणाचं निरूपण केलं जे आता आपण बाबाजींच्या मुखातून या ठिकाणी ऐकणार आहे. आणि या 5 प्रकरणाचं निरूपणातून त्यांना बोध झाला की दादोस हे जीव आहे, स्वामी श्री चक्र महाराज हे परमेश्वर अवतार आहे, श्रीप्रभू महाराज हे परमेश्वर अवतार आहे. त्या दिवसापासून ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वामींच्या सेवादाश्रमामध्ये राहायला लागले. आपल्याजवळ असलेल्या सप्तव्यसनांचा त्यांनी त्याग केला, दरोडेखोरपणा ते करायचे त्या वाईट गोष्टीचा त्यांनी त्याग केला आणि आता देवाकडे अनुसरण्याचा विचार करायला लागले. पण जसं आपण आपल्या जीवनामध्ये असं काही चांगलं जोडून ठेवत असतो ना, तसं वाईट पण जोडून ठेवत असतो. आचार्यांना अनुसरायचं होतं स्वामींकडे, पण दादोस त्यांना कानवातर होत होते.
कानवाथर म्हणजे एक खडक असतो, खडक. तो खडक असा असतो, त्याच्यावर जर आपण पाय दिला तर आपला पाय चिरतो आणि ती जखम कधी बरी होत नाही. ती ती आपला पाय सडते आणि आपला पाय कापावा लागतो. मग तो जो कानवाथर दगड आहे ना, तो काढावा लागतो, तो खड्डा करावा लागतो, त्याच्यामध्ये तो पुरावा लागतो, तेव्हा ते माणसाला जखम होत नाही. आणि त्याच्या आतमध्ये एक शिरसाळा नावाचा खडक असतो. तर तो आतला खडक काढायचा असेल तर त्याला ते कोळद्याचं पाणी वगैरे अशी काही त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते, तो जाळावा लागतो आणि मग त्या फोडावा लागतो. मग त्यातला आतला तो मूर्ती चांगली होणारा दगड, शिरसाळा दगड तिथे असतो. तसं आपल्या जीवनात कोणीतरी कानवाथर आपल्याला लागलेला असतं. आपण स्थानावर चालला का तो म्हणतो कशाला जातो स्थानावर. आपण साधूंच्या भेटीला चालला का तो म्हणतो कशाला जातो साधूंच्या भेटीला. आपण पोथीला चालला का तो म्हणतो अरे चल पिक्चर चांगला लागलेला आहे, पिक्चर पाहू. काय ठेवलं त्या साधू संतांजवळ, आपल्याला इकडे येऊन देत नाही. असे जे काही दोस्त असेल, असे काही मित्र असतील, नातेवाईक असेल, तर याचा त्याग आपल्याला पूज्य दादोसांनी केला, पूज्य महदायसांनी केला. जसं हे आचार्यांना होते ना लागलेले, तसं त्या महदायसांचा बी अधिकार होता. आणि ह्या पूज्य महदायसांना सुद्धा ते देवाजवळ राहून देत नव्हते. एकदा ते ह्या पूज्य महदायसा देवाच्या शरीरात होत्या आणि यांना सांगितलं की तुम्ही वाराणसीला जा. ते आल्या देवाकडे, देवाला म्हणते की मी वाराणसीला जाते. देवाने सांगितले की बाई वाराणसीला कशाला तुम्ही जातात, तीर्थ देवता पुरुष आहे, तिने अमोचक आहे, म्हणजे तुम्हाला मुक्ती देणारी नाही आहे, त्यामुळे तुम्ही मुक्तीला जाऊ शकत नाही. आणि तुम्ही परमेश्वराचं सन्निधान मोचक आहे, इथं परमेश्वराचं सन्निधान असताना तुम्ही आम्हाला सोडून तिकडे वाराणसीला का जाताय. आता देवाचं ऐकल्यानंतर त्यांना पटलं, पुन्हा दादोसांकडे गेल्या. पुन्हा दादोसांनी त्यांना सांगितलं की काय बाई तुम्ही, आपण लोकांना सांगितले वाराणसीला जायचं, आपण आता कसं कार्यक्रम करायचं सांगितलं तर लोकांकडून आपण कोणाकडून किराणा आणला, कोणाकडून गहू घेतले, कोणाकडून तांदूळ घेतले, कोणाकडून दान दक्षिणा घेतली. तसंच पूज्य महदायसांनी सगळं जमा केलेलं होतं वाराणसीला जायचं म्हणून. दादोस म्हणतात आता आपण हे सगळं मागून आणलं, लोक आपल्याला नाव ठेवतील, मी एक काम करा तुम्ही वाराणसीला जाऊन या, मग स्वामींच्या समोर कायमचे तुम्ही राहा. पूज्य महदायसाला ते पटलं. जीवाचं लवकर पटतं, देवाचं आपल्याला लवकर पटत नाही. मी जर तुम्हाला सांगितलं तर माझं तुम्हाला लगेच पटेल, पण एखाद्या परमेश्वर अवताराने आपल्याला सांगितलं तर आपल्याला ते पटत नाही. कारण जीव जीवात साजते, जीव जीवाचा ऐकतो. देव सांगता आपताचं वाक्य लागेल. आपण एकमेकांचे आपता आहोत. आपण एकमेकांना समजून सांगितलं की असं करू नको, तसं करू नको, हे कर ते कर, तर आपण एकमेकांचं ऐकत असतो. म्हणून आपण एकमेकांना चांगलं सांगत जावं, चांगले विचार देत जावे, चांगली माहिती देत जावी. कारण आपताचं वाक्य लागतं. आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांना आपण सांगत जावं तर आपल्याला याचा फायदा होतो. आणि पूज्य महदायसा पुन्हा देवाकडे आल्या आणि देवाला म्हणतात की मी एकदा वाराणसीला जाऊनच येते. देव सांगताय की ते अमोचक आहे, त्या गोष्टीचा तुम्ही त्याग करा, देवता भक्तीचा आता त्याग करा, देवता तीर्थाचा त्याग करा, त्या विद्यवंतांचा तुम्ही त्याग करा, कारण ते तुम्हाला मुक्तीला देणारे नाहीये. फळं देतील पण त्यांची तुमचं पुण्यवत संपलं का त्या तुम्हाला पुन्हा जन्मतीच्या फेऱ्यात लुटून देतील. तुम्ही जाऊ नका. ती म्हणते देवा लोक नाव ठेवतील. देवाने एक दीक्षित कन्याचा दृष्टांत सांगितला की बाई एक ब्राह्मणाची कन्या असते, दीक्षित कन्या म्हणजे ब्राह्मणाची मुलगी असते, ती वयात येते, तारुण्यात येते आणि त्या तारुण्यामुळे ती विषय उपभोगासाठी एका कोळ्याचं घरवात करते. तुम्ही आता सैराट पिक्चर पाहिलं ना, त्या सैराट पिक्चरमध्ये तो दृष्टांत बरोबर बसतो. त्या कोळ्याचं गर्वात करते. ती काळ कुळ लोक तिने अंगवते, विचार नाही करत की मी किती मोठ्या घरातली, माझ्या वडिलांचं किती नाव आहे, माझ्या आजोबांचं किती नाव आहे, मी कोणत्या जातीत कुळात वा लहानची मोठी झालेली आहे, याचा ती विचार न करता त्या सगळ्या वाईट गोष्टीचा अंगीकार करते. हे सांगितल्यानंतर पूज्य महदायसांना पुन्हा पटलं की आपण जाऊ नये, वाराणसीला जाऊ नये असं त्यांना पटलं. आणि पुन्हा दादोसांकडे जातात, दादोसांना भेटतात आणि पुन्हा दादोसांची त्याची चर्चा होती. पुन्हा चर्चा झाल्यानंतर पुन्हा दादोस काहीतरी पट्टी पाडवतात की बाई जाऊनच या, जाता येईल, राहता येईल स्वामीच्या सन्निधानामध्ये. आणि खरंच पूजनीय महदायसांनी त्यांचं ऐकलं आणि निघून गेल्या. कुठे? इकडे वाराणसीला. जसं आचार्यांना बी हे कानवातर झाले होते, तसं ह्या पूजनीय महदायसांना सुद्धा कानवातर झाले. आचार्यांना सुद्धा देवाजवळ राहून देत नव्हते. आबाईसांकडे गेले. आबाईसांना सांगितलं की आबाई तुझा हा श्री नागदेव स्वामींजवळ राहू पाहतोय, याला तुम्ही स्वामींजवळ राहू देऊ नका, हा संन्यास घेईल, तुम्ही खंडा खापराला मुंचाल, म्हणजे तुम्हाला वस्त्र भेटणार नाही, अन्न भेटणार नाही, त्यांचे जे पोरं बायको ते उघड्यावर पडतील, तुम्ही यांना अनुसरून देऊ नका. पण तिथे आबाईसांचे कान भरून सुद्धा काही फायदा झाला नाही.
पुन्हा आबाईसाकडून काही बदल झाला नाही आचार्यांमध्ये पाहिलं तर डायरेक्ट देवाकडे गेले आणि देवाला म्हणतात की देवा मला एकांत द्या. देव म्हणतात की अरे इथं कोणता लोकांत आहे, हे सगळे बसलेले आपलेच लोक आहे, काय बोलायचं यांच्या समोर बोला. नाही म्हणे देवा तुम्ही मला एकांत द्या. मग देव म्हणतात ठीक आहे घ्या घोंगडी घ्या सांगा चला पलीकडे. आणि एका खडकावरती गेले तिथे देवाचं असं झालं. आणि तिथे हे दादोस स्वामींना सांगताय की आचार्य हे नाही आचार्य हे अनेक घंडाळाचे म्हणे, त्यांच्यामध्ये अनेक वाईट गोष्टी आहे, तुमच्या जवळ राहतील तुमचंच ऐकतील दुसरीकडे जाऊन बडबडतील. देव म्हणतात आमच्या जवळ राहतील आमचं बघतील ऐकतील आणि दुसरीकडे आमच्या इथे असं काय दुसरीकडे जाऊन बडबडण्यासारखं आमच्याकडे काय, इथं कुठल्याही चुकीचा व्यवहार होत नाही, इथे कुठल्याही चुकीच्या गोष्टी होत नाही, तर दुसरीकडे जाऊन काय सांगणार आहे आमच्याविषयी काय सांगणार आहे. ज्याचं जीवन अत्यंत शुद्ध असतं, ज्याचं जीवन अत्यंत पवित्र असतं, ज्याच्या जीवनामध्ये कुठली चोरी करणं खोटं बोलणं व्याविचार ह्या गोष्टी ज्याच्या जीवनात नाही ना, तो कधी दुसरं माझ्याविषयी काय बोलतं याचा विचार करत नाही. कारण त्याला माहिती आहे माझ्याविषयी बोलून बोलून काय बोला, माझ्या ठिकाणी काही वाईट नाहीच आहे, काय बोलतील त्याला थोडं खायला जास्त लागतं, थोडे पाय जास्त लांब करून झोपतो, तो असंच स्मरण असंच बसून करतो, इकडेच उत्तरेकडे पाय करतो, याच्या व्यतिरिक्त काय बोलतील. पण ज्याचे लफडे असतील, ज्याच्या जीवनात अनेक अडचणी अनेक प्रॉब्लेम ज्याने उभे करून ठेवले असेल, त्याला सतत भीती राहते का माझ्याविषयी लोक माझी काय काय बदनामी करतील माझ्या मागे. आपल्या जीवनात अशा कोणत्या गोष्टी करून ठेवू नका की लोक आपली बदनामी करतील, लोक आपल्याविषयी वाईट बोलतील. म्हणजे आपण तसे उद्योगच नाही केले तर आपल्याला काही भीतीच नाही राहणार ना. आपलं जीवन अत्यंत निर्मळ असावं, स्वच्छ असावं, पवित्र असावं, कोणाची चोरी करू नका, कोणाशी खोटं बोलू नका, कोणाशी व्याभिचार करू नका, कोणाला फसवू नका, कोणाचं घेतलेलं असेल तर इमानदारीने परत करा. असं जर आपण आपल्या जीवनात वागलेलं असेल, आपल्या जीवनासमोर काही अडचणी नसेल तर आपल्या जीवनात काय भीती आहे. असंच आचार्यांचं जीवन अत्यंत निर्मळ होतं. आणि जरी ह्या आचार्य पूर्वी ह्या गोष्टी करत होते, आता स्वामींची भेट झाल्यानंतर आचार्यांनी आपल्या जीवनात आमूलाग्र बदल केला होता. सप्तव्यसनाचा त्याग केला होता, देवता भक्तीचा त्याग केला होता, परमेश्वराच्या ठिकाणी अनन्यभावे शरण गेले होते, सकाळीपासून संध्याकाळपर्यंत परमेश्वराचं सेवादास्य करत होते. त्यामुळे आचार्याच्या ठिकाणी असं चुकीचं काही नव्हतं. दादोसांनी भरपूर प्रयत्न केले की स्वामींना काहीतरी करू, कान भरू आणि आपल्या आचार्यांना स्वामींपाशी काढू, पण तिथे सुद्धा त्यांचा काही उपयोग झाला नाही. मग पुढे जेव्हा सकाळी स्वामींचं दर्शन दादोसांनी घेतलं आणि आचार्यांना घेऊन जायला लागले, तेव्हा आचार्यांनी रस्त्यात अर्ध्या रस्त्यात आपल्या आईला त्यांना सांगितलं की माझ्या हातातले हे तुम्ही बोजा आहे तो घ्या, मी आता स्वामींकडे जातोय, मी स्वच्छला जाऊन येतो असं सांगितलं. आणि मला वाटतं तर मी 4-2 दिवस स्वामींजवळ थांबल असं सांगितलं. आणि आता दादोसांनी पाहिलं की आचार्य चालले, स्वामी आचार्यांनी या ठिकाणी दादोसांचा त्याग केला, आई होती बहीण होती सर्वांचा त्याग केला आणि डायरेक्ट स्वामींकडे निघून आले. स्वामी विचारताय तुम्ही का आले, तुमचं काही इथे राहिलं का. ते म्हणतात देवा काही राहिलं नाही. मग कशासाठी आले. म्हणजे देवा मला तुमच्या सन्निधानात राहायचंय. देव म्हणतात तुम्हाला असं राहता यायचं नाही. परमेश्वराजवळ राहायचं असेल, परमेश्वराचा भक्त व्हायचा असेल, परमेश्वराचं अनुसरलेलं साधक व्हायचं असेल तर प्रथम आपल्याला परमेश्वराच्या अधीन व्हावं लागेल. देव म्हणता येत अधीन व्हावं लागेल, इथून म्हणितलं ते करावं लागेल. आम्ही जेव्हा पाठवू तेव्हा तुम्हाला जावं लागेल, आम्ही जेव्हा तुम्हाला बोलू तेव्हा तुम्हाला यावं लागेल. अशी जर तुमची इथे राहण्याची मानसिकता असेल तर आम्ही तुम्हाला थांबवून देऊ, नाहीतर तुमचे जे सोबती आहे ते चालले तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकतात. आचार्य श्री विचार करायला लागले, बोध झालेला होता त्यांना की परमेश्वर अवतार आहे, आत्ता मला संधी आहे, परत 6 महिन्यांनी मला ही संधी भेटेल की नाही सांगता येत नाही, पुन्हा देव मला सन्निधानात राहून देतील की नाही सांगता येत नाही. असा विचार आचार्य श्री करायला लागले. आणि कधी घरचा विचार करायचे, कारण त्यांना पत्नी होतं, मुले होते, भाऊबंद नातेवाईक सगळं होतं. त्यानंतर दादोसांचा पण विचार करायचे. स्वामी म्हणायचे नीट विचार करा, चांगला विचार करा, कारण आता लगीन घडी वर्तत आहेत. म्हणजे तुम्हाला कुठला तरी आता निर्णय घ्यायचा आहे, कोणाचं तरी एकाचं आता तुम्हाला व्हायचंय. मग घरच्यांचं व्हा, नाही तर दादोसांचं व्हा, नाही तर स्वामींचं व्हा. हा विचार आता आचार्यांच्या मनात घोळतोय. आणि आचार्यांनी घरच्यांचा त्याग केला, दादोसांचा त्याग केला. स्वामींना म्हणतात की मला आता तुमचं व्हायचंय. देवाने लगेच त्यांना सुपारी द्या म्हटले. फक्त एक सुपारी आचार्यांनी घेतली. ती सुपारी देताना त्यांच्याकडून एक प्रतिज्ञा म्हणून घेतली की आत्ता जी काही प्रतिज्ञा कराल ती ध्याच्या शेवटपर्यंत प्रतिपालन तुम्हाला करावं लागेल. आपले हे गुरुजन जेव्हा आपण दीक्षा घेतो, उपदेश घेतो, तेव्हा आपल्याकडून प्रतिज्ञा करून घेतात. ती प्रतिज्ञा आपल्याला मरेपर्यंत पाळायची असते. हेच अनुसरण आहे. आज काय दीक्षा घेणं
हा एक मोठा ट्रेंड निर्माण झालेला आहे। आज मी बघतो आपल्यामध्ये दीक्षा ज्या होतात, जसं नवरा नवरीला हळद लावल्या जाते, त्याची वरात रात्री ठेवली मिरवणूक ठेवल्या जाते, दुसऱ्या दिवशी त्याला घोड्यावरती त्याची मिरवणूक वगैरे अशा पद्धतीने मोठा भरपूर 10 लाख 20 लाख खर्च केला जातो। हे जे काय अशा पद्धतीने दीक्षा करत असेल ती दीक्षा नाहीये, ते अनुसरण नाहीये, ते संन्यास नाहीये, ते स्वतःच्या वासनांची कुठेतरी तरतूद आपण करून घेतोय। ज्याला अनुसरायचंय तो एकांतात गेला पाहिजे, गुरुजवळ आपले सगळे दोषाची कबुली दिली पाहिजे आणि प्रतिज्ञा केली पाहिजे पहाटे 3 वाजता उठून की मी आजपर्यंत इतक्या वाईट गोष्टी आचरायचो, मी मांस भक्षण करायचो, मी देवता भक्ती करायचो, मी काही सप्तव्यसन करायचो, आजपासून मी या गोष्टी करणार नाही, मी देवता भक्ती करणार नाही, मी अशा पद्धतीने आजपासून उठेल बसेल वागेल अशी प्रतिज्ञा करायची आणि झालेल्या गोष्टींचा आपण पश्चाताप केला पाहिजे। तेच अनुसरण आहे। त्याच्यासाठी कुठेही लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही, मोठे मोठे मंडप देण्याची गरज नाही, भरपूर पंक्ती उठवायची गरज नाही। पण आज लोकांकडे या गोष्टीचं भरपूर काही उपलब्धी असल्यामुळे लोक आज दीक्षेच्या नावाखाली वेगळ्या पद्धतीने हा अनुसरणाचा कार्यक्रम वेगळीकडे त्यांनी टर्न केलेला आहे आणि वेगळ्या पद्धतीने आता साधूही त्याला प्रोत्साहन देतात आणि वेगळ्या पद्धतीने तो आता कार्यक्रम राबवला जातोय। राहू दे ना, हवा येऊ दे ना, काय अडचण नाही, काही चालत नाही, येऊ द्या हवा। तर अशा पद्धतीने आचार्य त्या ठिकाणी अनुसरल्यानंतर आचार्यांनी देवाला विचारलं की देवा आता आम्ही तुमच्या ठिकाणी अनुसरलोय, आम्हाला काय काय त्यागावं लागेल ते तुम्ही सांगा। त्यावेळी देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही आता अनुसरले तर आचारातले पहिले 1 ते 27 वचनांचा त्याग देवाने त्यांना सांगितला की आजपासून तुम्हाला स्वदेशाचा त्याग करावा लागेल, स्वग्रामाचा त्याग करावा लागेल आणि संबंधियांचा संबंध तो विशेष त्याग करावा लागेल। हे वचन आपल्याला दिलेलं आहे। काले बाबांनी सांगितलं की आपल्याला काय काय त्यागावं लागणार आहे, पण त्यावेळेस संबंधियांचा त्याग असेल किंवा स्वग्रामाचा त्याग असेल त्यावेळेस तो त्याग करणं फार सोपं होतं, कारण त्यावेळेस मोबाईल नव्हते, इंटरनेट सेवा नव्हती। कारण आपल्याला आपल्या एखाद्या नातेवाईकाला निरोप द्यायचा असेल तर 50 किलोमीटरच्या अंतरावर जरी तो राहत असेल तरी 8-8 दिवस आपला निरोप पोचायला लागायचे। मला आजही आठवतं का गावाकडे एखादा वारला तर त्या लोकांना इकडे सांगण्या येण्यासाठी एक माणूस सेपरेट यायचा आणि तो सांगायचा असं झाले, मग तो त्या लोकांना घेऊन जायचा। आज 0 मिनिटात आपल्याला इथे बसलेलो आहे आणि माझं जर मुलगा जर अमेरिकेत राहत असेल तर मी 0 मिनिटात या विज्ञानाच्या माध्यमातून मी माझ्या मुलाशी मुलीशी, माझ्या पत्नीशी, माझ्या कुटुंबियांशी, माझ्या नातेवाईकांशी, माझ्या समाजाशी, माझ्या गावाशी एका मिनिटात मी संपर्क साधू शकतो। आता तुम्ही कुठे जा, तुम्ही अमेरिकेत गेले तरी तुमचा त्याग होऊ शकत नाही। त्याच्यामुळे आता काय स्वदेशाचा त्याग करायचा असेल फार मोठे टेन्शन घेण्याची गरज नाहीये, फक्त तुम्ही आपल्या जवळचा मोबाईलचा जरी त्याग केला ना तरी आपण सगळं काही त्याग केल्यासारखं आहे। आणि तुम्ही घराच्या बाहेर 10 किलोमीटर लांब गेले तरी तुम्ही गेल्यासारखे, कारण मोबाईल नसेल तर तुम्ही 2 किलोमीटर बसून राहा तरी कोणाला सापडणार नाही, आणि मोबाईल असेल तर तुम्ही 100 किलोमीटर बसून राहा, बरोबर 3 तासात तो माणूस तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आता माझ्या घरचे मला फोन करतात, मी इकडे जंगलात आहे, ती माझी मिसेस मला फोन करते, ओ बाबा नातूला तुमची आठवण करतोय, बाबा बाबा करतोय, लगेच व्हिडिओ कॉल, बाबा जंगलात बसले तरी बाबाला त्रास देणं सुरूच आहे। म्हणजे आपण कुठेही बसा, पण आता मी लगेच अनुसरलो नाही, अजून माझ्या जबाबदार आहे, मी फक्त 8 दिवसाच्या साधनेला आलेलो, पण ज्या दिवशी मी अनुसरण घेईल त्या दिवशी नक्कीच मी या मोबाईलचा त्याग करेल असा मी तुम्हाला शब्द देतो। कारण तसं मला माझं अनुसरण सिद्धीत जाणार नाही, मला माझं अनुसरण सिद्धीत न्यायचंय, त्यासाठी मी त्या गोष्टींचा त्याग करेल। ज्या गोष्टींचा देवाने त्याग करायला लावलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा त्याग मला करावा लागेल, तुम्हालाही करावं लागेल, आणि समाजात ज्याला ज्याला देवापर्यंत जायचंय त्याला त्याग करावा लागेल। कारण हे मोबाईल आज ही सगळ्यात मोठी आपल्याला त्रासदायक गोष्ट झालेली आहे। आज मोबाईलमुळेच सगळं काही जग बिघडलेलं आहे, छोटे छोटे मुलं आज बिघडले, तर ती जितकी निगेटिव्ह आहे तितकं पॉझिटिव्ह आहे। समाजात आपल्याला त्या गोष्टीकडे बघावं लागेल, कारण जितकं अध्यात्मासाठी जितकं घातक आहे तितकं समाजात जीवन जगण्यासाठी ती वस्तू गरजेची सुद्धा आहे। आज ह्या इंटरनेटमुळं मोबाईलमुळं आपण एकमेकांशी जोडल्या गेलो, कुठे संकट आलं अडचण आली आपण एका मिनिटात एकमेकांच्या मदतीला जाऊ शकतो, धावू शकतो। त्यामुळे ते गरजेचं आहे, पण ते किती गरजेचं आहे किती नाही गरजेचं आहे, कुठं वापरावं कुठं नाही वापरावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय।
परंतु वापरत असताना आपण त्याचा कसा वापर करावा, ऊर्ध्वगतीचं बघावं की अधोगतीचं बघावं. तुम्हाला सांगतो माझा सगळ्यात जास्त अभ्यास मोबाईलमुळे झालेला आहे. मी रोज माझ्याकडे एक लीळा चरित्राचा ग्रुप आहे, रोज त्याच्यावरती एक लीळा येते, मी रोज एक लीळा त्याच्यावरती श्रवण करतो. त्यानंतर माझ्याकडे लक्षणस्थळ, आचारस्थळ, विचारस्थळाचा एक ग्रुप आहे, रोज एक वचनावरती लक्षण टीका पक्षाची पोथी येते, मी रोज त्याचं श्रवण करतो. त्यानंतर आठवड्यातून एकदा बायदेव मुनी बाबांचा एक सत्संग मी ऐकत असतो. त्यानंतर जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा त्या मोबाईलमध्ये असे काही जेव्हा धर्माचे व्हिडिओ येतात आणि लोक साधू संतांचे येतात ते मी बघत असतो. त्याच्यातून मला सगळ्यात जास्त, मी कुठेही साधू संतांकडे गेलो नाही, जास्त दिवस त्यांच्याजवळ राहिलो नाही, त्यांच्याकडून अभ्यास घेतला नाही, पण मी जिथे राहतो तिथे रोज माझ्या पद्धतीने मी त्या मोबाईलचा वापर माझ्या अभ्यासासाठी करत असतो. अशा पद्धतीने आपण जर त्याचा वापर केला तर आपल्यालाही त्याचा ऊर्ध्वगतीसाठी फायदा होऊ शकतो. परमेश्वराची भक्ती, या भक्तीमध्ये त्यागाला फार महत्त्व आहे. कारण पूज्य माई भट्ट नावाचे सुद्धा स्वामींच्या संविधानात एक भक्त होते आणि त्यांच्याकडे 18 पुराण, 4 वेद, 5 शास्त्राचा त्यांचा अभ्यास होता. समाजामध्ये ते जेव्हा वावरत होते तेव्हा त्यांना वाटायचं की माझे इतकं ज्ञानी कोणी नाही, माझे इतकं विद्वान कोणी नाही. ते पायामध्ये गवताची पिंडी बांधून फिरायचे आणि हातामध्ये मशाल घेऊन फिरायचे, असं त्यांच्याविषयी म्हटलं जातं की तो एक सूर्य आणि हा या भूतलावरील ज्ञान प्रकाश, मी ज्ञानाने उजळलेलो आहे, इतकं ज्ञान माझ्या ठिकाणी आहे, कोणी विद्वान माझ्याशी चर्चा करू शकत नाही, इतका त्यांना ज्ञानाचा अहंकार झाला होता. जेव्हा स्वामींची भेट झाली, स्वामींची त्याची शास्त्र चर्चा झाली, स्वामींनी जेव्हा त्यांना सांगितलं की अनन्य भावे परमेश्वराला, एका परमेश्वराला शरण गेल्याशिवाय तुम्हाला मुक्ती होऊ शकत नाही, त्यावेळेस त्यांनी 18 पुराण, 4 वेद, 5 शास्त्रांचा त्याग केला. पण आजचे आपले साधक उलट आहे, जे आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टीचा त्याग केला त्या गोष्टीचा अभ्यासासाठी आता परत धावपळ सुरू झाली. अहो हे आदर्श आहे, यांनी ज्या गोष्टीचा त्याग केला तो त्याग आपल्याला करावा लागेल. कारण देवानी सगळं सांगितले, येतीच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावे, ब्रह्मविद्येचा अभ्यास करा, ब्रह्मविद्येत तुम्ही पारंग व्हा, कुठेही तुम्ही कुठल्याही प्रकारची भागवत कथा शिकू नका, कुठल्याही प्रकारचं तुम्ही शास्त्री पदवी घेऊ नका, कुठल्याही प्रकारचं तुम्ही ज्योतिष शास्त्र असेल ते शिकू नका. पण आजचे जे साधक अनुसरल्यानंतर ते साधनेवरनं घडले, पैशाच्या पाठीमागे लागले, जास्तीत जास्त मानपान भेटावा, जास्तीत जास्त पैसा भेटावा, समाजात जास्तीत जास्त आमचे कीर्तन व्हावे, प्रवचन व्हावे, आमचे व्याख्यान व्हावे, आम्हाला जास्तीत जास्त ते सत्संग केल्यानंतर जे काय देतात तुम्ही पैसे देतात ना, त्यांना काय म्हणतात, त्याला जास्तीत जास्त पूजा, परत पैसे द्यायला काय ते ठरवलं असतं ते तुम्ही पाकिट तुम्ही जास्तीत जास्त द्यावा, 10,000 20,000 पॅकेज, 10 कपाळ शेकवणं बी, परत ते पॅकेट देणं बी, ते जास्तीत जास्त व्हावा. म्हणून आज कोणी भागवताचार्य होतंय, कोणी कीर्तनकार होतंय, कोणी शास्त्री होतंय, कोणी वास्तुविशारद होतंय, कोणी ज्योतिषशास्त्री होतंय. तर अशा लोकांच्या पाठीमागे लागू नका. ज्याला देव पाहिजे असेल, जो ब्रह्मविद्येमध्ये पारंगत असेल, ज्याला कसली द्रव्याची अपेक्षा नसेल, ज्याला मानापानाची अपेक्षा नसेल. आता मी जंगलात बसलो होतो, एक गुरे चालणारा एक व्यक्ती माझ्याजवळ आला, बसला आणि त्याने मला सांगितलं की भाऊ, इथे 5 वर्षापूर्वी एक ताई राहायच्या आणि त्या ताईंना आम्ही भेटायचो, आम्ही त्यांना विचारायचो काही ताई तुमचं नाव सांगा, गाव सांगा. ते सांगायचे मला नाव विचारू नका, गाव विचारू नका, मला नाव माहिती नाही, माझं गाव माहिती नाही. हा म्हणतात त्याग. स्वतःची ओळख सुद्धा ते विसरल्या होता. इतका त्याग आपल्याला करावा लागणार आहे. आपले जे पूर्वज आज या डोंगरात आपण हा कार्यक्रम घेतोय, आपले पूर्वजांनी त्याग करण्यासाठी इथं आले होते. आपलं उलट आहे, आपल्याला इथं सगळी सुविधा भेटावं म्हणून आपण डोंगरात घेतोय. आता सुविधा झालेल्या आहे. कारण 3-4 वर्षापूर्वी जेव्हा काकांसोबत मी या डोंगरात आलो होतो, दिगू भाऊ, आम्ही त्यावेळेस झाडाखालीच राहिलो होतो. कारण पर्याय नव्हता, तेव्हा इथे हॉल झालेला नव्हता, कोणाच्या घरात राहू शकत नाही, मग झाडाखाली आम्ही राहिलो होतो. त्याची जी मजा असते ती वेगळी आहे. पण काळानुसार बदल झालेला आहे. आज जे अशक्त लोक आहेत त्यांना पण इथे येण्याची इच्छा असते. अशक्तांसाठी ही व्यवस्था असावी. या हॉलमध्ये जे अशक्त आहे त्यांनी येऊन राहिलंच पाहिजे. म्हणजे तरुण साधक आहे त्यांनी आजही झाडाखाली राहिलं पाहिजे आणि संध्याकाळी कोणाच्या तरी उसरीला जाऊन त्यांनी पडलं पाहिजे. ह्या हॉलचा वापर इथे जे काही अशक्त येतील त्यांच्यासाठी हा झाला पाहिजे. किंवा असे ज्ञानांजनाचे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी या हॉलचा वापर झाला पाहिजे. आणि आज आपण हा कार्यक्रम हा हॉल असल्यामुळे या ठिकाणी करू शकलो, नाही तर आपल्याला उघड्यावरती कार्यक्रम करता आला नसता. ऊन वारा पाऊस थंडी, देवाच्या काळातले देवाचे भक्त देव हे खूप स्ट्रॉंग होते.
आपण आता खूप लवचिक झालो आहे, थोडीशी थंडी सहन नाही होणार, थोडंसं ऊन आपल्याला सहन नाही होणार, काल थोडं लेट जेवायला झालं तरी सहन झालं नाही, आज लगेच सांगितलं की नाश्ता करून टाका, कारण उशीर होतो, उशीर झाल्यावर सहन होत नाही, मग बाबाची पंगत बसली की नाही, बाबा लोकांना वाटलं की नाही ते सुद्धा आपण बघत नाही, त्याच्या पहिले आपण सुरू होतो. देवाने सांगितले भूक लागल्यानंतर खावाच लागणार आहे. हे सगळं कशामुळे होतं की आपली आता जी संयम आहे, जी आपल्यातली क्षमता आहे ती कमी झालेली आहे, तेवढी क्षमता आपल्यात राहिली नाही. मी ठरवलं होतं की इथे यायचं, कार्यक्रम इथे करायचा आणि झोपायला जंगलात तिकडे जायचं. काल रात्री जाणार होतो पण बाहेर निघून तिकडचा अंधार पाहिलं, माझी फाटली, म्हटलं नको बाबा, ही एकटा आपण जाऊ शकत नाही, कारण आपल्यात ती क्षमता, ती एवढी ताकद आपल्यामध्ये नाही राहिली. म्हणून आपली जी वरची जी लेवल होती ती थोडी खाली आलेली आहे. पण एवढा जरी त्याग केला, इथे येऊन जरी राहिले तरी आजच्यासाठी खूप मोठा त्याग येतो. कारण आज लोक ज्या पद्धतीने विषयामध्ये लोळताय, ज्या पद्धतीने उपभोगामध्ये लोळताय, ज्यांच्याकडे आता त्यागायला काहीच राहिले नाही असे लोक सुद्धा आता त्याग करत नाहीये. त्या मानाने तुम्ही खरंच एक एक जणी ती हिरे, तुम्ही 4 दिवस का होईना, 8 दिवस का होईना घराचा त्याग करून या ठिकाणी आलाय. तर आज आपला विषय त्यागाचा आहे. जोपर्यंत आपल्या जीवनात आपण त्याग करणार नाही तोपर्यंत सुख, शांती, समाधान आपल्याला लाभणार नाही, परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होऊ शकणार नाही. पूज्य माई भट्टाने 18 पुराण 4 वेद 5 शास्त्राचा त्याग केला जेव्हा देव त्यांना कळाला. निसर्ग त्याचा त्याग नाही केला. कालच बाबांनी सांगितलं 56 भाज्या एका वेळात खायचे, एवढी श्रीमंती त्यांच्याकडे होती. जेव्हा ते अनुसरायला निघाले, बाहेर आले ना ते घराच्या बाहेर, त्यांनी विचार केला घरी जाऊ व्यवस्था करू आणि मग अनुसरू. पण विचार केला रस्त्यात जाता जर सर्प जाऊन मेलो तर, ते घरी सुद्धा गेले नाही. घरी न जाता त्यांनी तिथून रस्त्यातूनच निघाले. अंगावरचे भरजरी कपडे त्यांनी एका ब्राह्मणाला देऊन टाकले. अंगात हातातल्या ज्या काही अंगठ्या होत्या त्या काढून त्या त्यागल्या. जे पूज्यमाई भट्ट 60 भाज्या खायचे ते पूज्यमाई भट्ट अनुसरायला निघाले तेव्हा त्यांनी भिक्षा मागून खाल्ले, भिक्षेचं अन्न खायला लागले. तिकडे जेव्हा श्रीप्रभू बाबांच्या इथे गेले त्यावेळेस तिथं चुलीमध्ये राख काढण्याचा व्यापार, त्यांनी श्रीप्रभू बाबांच्या ठिकाणी तो राख काढण्याचा व्यापार घेतला. कुठे पूज्यमाई भट्ट आजचे जे ISI ऑफिसर आहे, जे की आजचे जे मुख्यमंत्री आहे, अशा लेवलचे त्यावेळेचे हे पूज्यमाई भट्ट होते. आणि देव कळाल्यामुळे किती मोठा त्याग केला त्यांनी. पत्नीचा त्याग, मुलांचा त्याग, संपत्तीचा त्याग, नातेवाईकांचा त्याग, मान्यतेचा त्याग, आणि आपण जे काय खातो पितो ऐश्वर्यात राहतो या सगळ्या गोष्टींचा त्याग त्यांनी केला. तेव्हा त्यांना परमेश्वराचं सन्निधान लाभलं, परमेश्वराचं सेवादास्य त्यांना भेटलं. आपल्या जीवनात जोपर्यंत आपल्याला परमेश्वराचं सन्निधान पाहिजे किंवा परमेश्वर पाहिजे, जोपर्यंत आपण त्याग करत नाही, आज तुम्हाला ज्ञानी खूप भेटतील, भक्ती करणारे पण खूप भेटतील, पण त्याग करणारा कोणी भेटणार नाही. देवाने सांगितले ज्ञान प्रत्येकाच्या ठिकाणी असू शकतं, भक्ती प्रत्येकाच्या ठिकाणी असू शकते, पण वैराग्य करणारा फार दुर्लभ आहे. वैराग्य म्हणजेच एका प्रकारचा त्याग आहे. ती वैराग्य करणाऱ्याची संख्या आज खूप कमी झालेली आहे. आपल्याला तर 3 टाइम लागतं म्हणजे लागतंच. आपण 1 टाइमाचा सुद्धा जेवणाचा त्याग करू शकत नाही. आपल्याला 4 वस्त्र लागतं म्हणजे लागतंच, आपण थोड्या वस्त्राचा त्याग करू शकत नाही. तर जोपर्यंत आपल्यामध्ये वैराग्याची प्रवृत्ती निर्माण होणार नाही, तुम्ही असेल, मी असेल किंवा कुणी असेल, आपण जोपर्यंत ज्ञानासोबत भक्तीसोबत आपण वैराग्याचं आचरण करणार नाही तोपर्यंत देवाचं आपलं अंतर कमी होणार नाही, देवापर्यंत आपण पोचू शकणार नाही. आपल्याला आपल्या जीवनात आपला हा प्रवास देवापर्यंत न्यायचा असेल तर आपल्या जीवनात एक एक छोट्या छोट्या गोष्टीचा त्याग करायला सुरुवात करा. पूर्वी मी माझ्या जीवनातल्या जर काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तुम्हाला आज खरं पटणार नाही. तुम्ही म्हणाल की कदाचित तुम्ही स्टेजवर बसून बोलताय म्हणून सांगताय की तुम्ही असे होते, तुम्ही तसे होते, तुम्ही तसे होते, आणि व्हिडिओ पण चालू आहे. तो व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे मी जर आता ह्या व्हिडिओत सांगितलं तर लोक माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघतील. मी व्हिडिओ बंद जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल की माझ्या जीवनात मी काय काय गोष्टीचा त्याग केला आणि आता पुढे कोणत्या कोणत्या गोष्टी त्यागायच्या बाकी आहे. याचंच विवेचन आपल्याला सगळ्यांना आज करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने स्वामी श्री चक्रधर महाराजांनी आपल्याला स्वतः त्याग करून दाखवला, स्वतः आचरण करून दाखवलं, जे काही ब्रह्मविद्या ज्ञान सांगितलं, त्यांचे जे काही भक्त असेल, बाईसा ज्या होत्या, बाईसांचं त्रिकाळ पूजन व्हायचं, त्या अन्य राहटीच्या त्या गुरु होत्या आणि त्यांना शिष्य होत्या. पण देव भेटल्यानंतर त्यांनी देवाला गुरु केलं, देवाचा त्रिकाळ पूजा अवसर करायला लागले, स्वतःचं मानपान विसरून गेले, स्वतःचा सगळं स्वभाव विसरून गेले आणि देवाशी निगडीत झाले. जे काही देवाचे आचार्य असतील, आचार्य जेव्हा परमेश्वराचा वियोग झाला तेव्हा 6 महिने बानखेडीच्या डोंगरात जाऊन पडले. खाण्याची आठवण नाही, नातेवाईकाची आठवण नाही, समाजाची कसलीच आठवण त्यांना राहिली नाही.
इतक्या लेवलपर्यंत आपल्याला जायचं आहे. आपण इतकं मूर्छित होऊन कुठेतरी पडलो पाहिजे की मला देव पाहिजे. ही गोष्ट बोलण्यासाठी खूप सोपी आहे, पण तिथपर्यंत जाण्यासाठी नक्कीच अवघड आहे. पण जो साधक प्रयत्न करेल त्या साधकासाठी ती अवघड नाही आहे. कितीतरी आपल्या साधकांनी अशा पद्धतीने डोंगरामध्ये कडाकापर्यंत जाऊन आपलं ते शपलेलं आहे. त्यांचा आदर्श आपल्याला आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. हे ज्ञान आपल्याला त्याच्यासाठी घ्यायचं आहे, हे ज्ञान त्याच्यासाठीच ऐकायचं आहे. कारण ज्ञानापाठीमागे वैराग्य उपजत असतं. म्हणून पहिले ज्ञान घ्या, समजून घ्या, आणि नंतर सगळं समजल्यानंतर तुम्ही त्या वैराग्याच्या दिशेने चालायला लागा. तुमचं जीवन, माझं जीवन, आपल्या सगळ्यांच्या संपर्कात असलेल्या सगळ्यांचं जीवन असं त्यागमय घडो. आपल्या हातून, आपल्याकडून, आपल्या सगळ्यांकडून असा त्याग घडो. आपल्याला प्रत्येकाला परमेश्वराची प्राप्ती घडो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या ह्या सत्राची माझी सेवा या ठिकाणी मी थांबवतो. सर्वांना दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत.